आणि आता पाहणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्या। स्टोरेज घोटाळा प्रकरणामधील आरोपींचा ईडीत जबाब नोंदवणार। न्यायालयीन कोठडीतल्या वेंटेलिनो कुमार, तान्या कसातुवा, अल्पेश खारा, सर्वेश सुर्वेचा जबाब नोंदवण्याची कोर्टाची परवानगी। पुणे आणि नागपूरनंतर अमरावतीमध्ये जीबीएसचा शिरकाव। अमरावतीमध्ये जीबीएसचे 2 रुग्ण आढळले। दर्यापूर आणि प्रथोट इथल्या दोघांवर अमरावतीमध्ये उपचार सुरू। उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी। 5व्या दिवशी मणिपूर, सेनादल आणि कर्नाटकच्या संघाला मागे सोडत अव्वल स्थानी। 10 सुवर्णपदकांसह 16 रौप्य आणि 11 कांस्य पदकं पटकावली। व्यावसायिक सिलेंडर स्वस्त, आजपासून नवे दर लागू। मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत ₹6.50 स्वस्त। सिलेंडर 1756 रुपयांवरून 1749 रुपये 50 पैशांवर। घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल नाही। मुंबई उपनगरीय लोकलमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषसिद्ध आरोपींच्या अपिलावरील निर्णय उच्च न्यायालयानं राखीव ठेवला। विशेष सत्र न्यायालयानं 5 जणांना फाशी तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। प्रजासत्ताक दिनी गैरहजर राहणाऱ्या 400 कर्मचाऱ्यांना नोटीस। विधिमंडळ सचिवालयाची कारवाई। सचिवालयानं नोटीस बजावत खुलासा मागवला। मंत्रालयातील 10,500 कर्मचाऱ्यांची एफआरएस नोंद। मंत्रालय प्रवेशासाठी अद्ययावत एफआरएस आणि आरएफआयडी यंत्रणा बसवण्याचं काम अंतिम टप्प्यात। पुण्यामधील एमपीएससी संदर्भातील कथित ऑडिओ व्हायरल प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दोघांना अटक केली। एमपीएससी विद्यार्थ्यांना परीक्षापूर्वीच पेपर देण्याचा केला होता दावा। 40 लाखाची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। पनवेलमध्ये दुसऱ्या मुलासोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयावरून तरुणीची घरामध्ये घुसून हत्या। प्रियकर निकेश शिंदे यानं गळ्यावर चाकूचे वार करत हत्या केली। हत्येनंतर मुलानं स्वतःच्या गळ्यावर देखील वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला।